नमस्कार, मी वरुण विजय परब, HV देसाई कॉलेजमधून सेकंड इयर BAचा विद्यार्थी. आज ते विधिपत स्पर्धेदरम्यान आलो. तर दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांवरती प्रश्न विचारण्यात आला मला. खरं सांगायचं तर ह्या आंदोलनाचा मूळ हेतूच मला लक्षात आला नाही, कशाबद्दल आहे, काय आहे. कारण मागच्या वेळी आंदोलन झालेलं, तेव्हाही बरेच मुद्दे मांडण्यात आलेले, बरेच मुद्दे पास झाले, आंदोलन सक्सेसफुल झालं. असं असतानाही परत एकदा आंदोलनाची दिशा धरणं मला वाटतं की योग्य नाही आहे. शांततेत मार्ग सुटत असतील, जर कोर्टात अपील करून काही होत असेल तर ते त्यांनी एकदा तसा प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट अशी की आंदोलन फार व्हायलंट चाललं आहे. जेवढं पॉलिटिकल पार्टीजचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला हवं त्याच्यापेक्षा जास्त होतं आहे. आणि त्यामुळे आयडिओलॉजिकल टर्न या आंदोलनाला फार होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सेंटर वर्सेस स्टेट हा मुद्दा जास्त गंभीररित्याने इथे दिसून येतो. याचा अर्थ असा नाही की स्टेटही चुकलं, स्टेटही सगळ्यात बरोबर आहे असं नाही आहे. काही मुद्दे स्टेटचेही चुकीचे आहेत. कांदा निर्यात बंदी वगैरे वगैरे असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामधून शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली नाही, उलटा तोटाच केला शेतकऱ्यांचा. पण आता बघू त्याच्यावर काय उपाय निघतोय. त्यांनी ज्या मागण्या सांगितल्या आहेत ना, मी मगाशी म्हटलं तसं त्या बरोबर आहेत. त्यासाठी डायरेक्ट आंदोलन करणं हे मला तेवढं योग्य वाटत नाही. कारण आंदोलन मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हायलंट होतंय.